राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। गोपाल कृष्ण भगवान की जय। वृंदावन बिहारी लाल की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री शुकदेव जी महाराज की जय। बोलो जय जय श्री राधे जय श्री राधे जय श्री राधेश्याम। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं गोड अशा प्रकारच्या प्रसंगाचं वर्णन करताय। कैलासामध्ये शिव परमात्मा माता पार्वती एकांतवासामध्ये असताना त्या ठिकाणी नारदांचं आगमन झालेलं आहे। नारदांना पाहिलं पार्वती मातेने आणि साष्टांग दंडवत केलेला आहे। श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग दंडवत केलेला आहे। नारदजींची ख्याती अशी आहे की ज्या ज्या ठिकाणी नारद महर्षी जात आहेत त्या त्या ठिकाणी काही ना काहीतरी प्रसंग ते घडवूनच आणतात महाराज। आपल्याकडं थोडंसं परिहासानं नारदांच्याकडे पाहिलं जातं, परंतु नारदांच्याकडे परिहासानं पाहू नये. निमित्त फक्त नारद महर्षी. असं म्हणतायत की भगवान परमात्म्याच्या मनाचा अवतारच नारदजी आहेत. भगवंताच्या मनामध्ये जी गोष्ट येते ती गोष्ट पहिल्यांदा नारदांच्या अंतःकरणामध्ये उमटते, निर्माण होते. म्हणून भगवंताला जर कोणती लीला करायची असेल तर माध्यम नारदजींना बनवतात. म्हणजे बळीचा बकरा हे नारदजींना बनवलं जातं आणि लीला मात्र भगवान परमात्म्याला करायची असते. नारदजी कैलासावर नारद महर्षींचं आगमन झालेलं आहे. नमस्कार वगैरे झाला आणि जाता जाता नारद महर्षींनी लीला केलेली आहे. पार्वती मातेकडे पाहतायत आणि पार्वती मातेला नारदजींनी विचारलं, म्हणे माते, शिव परमात्म्याच्या गळ्यामध्ये जी नरमुंड माला आहे, आपण जर कधी भगवान शंकराचा फोटो पाहिलात तर त्या फोटोमध्ये आपल्याला दिसेल भगवान शिव परमात्म्याच्या शंकराच्या गळ्यामध्ये माणसाची जी कवटी असते, मृत माणसाची कवटी, त्या कवटीची एक माला भगवान शिव परमात्म्याने गळ्यामध्ये धारण केलेली आहे. नारदजींनी विचारलं, म्हणजे जी नरमुंड माला आहे ही कधी तुम्हाला कधी सांगितलं का भगवंताने की कोणाचे मस्तक आहेत हे म्हणून? पार्वती मातेने सांगितलं म्हणे नाही, त्यांनी मला कधी सांगितलं नाही, मी कधी त्यांना हे विचारलं नाही. पण बरं झालं तुम्ही मला सांगितलं, आता मी नक्की त्यांना ही गोष्ट विचारली. आणि नारदजी निघून गेले. ज्या वेळेला शिव परमात्मा समाधीतून व्युत्थान झाले, पहिला प्रश्न माता पार्वतीने विचारला, म्हणे स्वामी, तुमच्या गळ्यामध्ये ही जी नरमुंड माला आहे ही नरमुंड माला कोणाची आहे? ही मस्तक जी तुम्ही गळ्यामध्ये धारण केलेली आहे ही सगळीच्या सगळी मस्तक कोणाची आहेत? शिव परमात्म्याने सांगितलं, म्हणे पार्वती, प्रत्येक वेळेला समाधीतून व्युत्थान झाल्यानंतर तुम्हाला राम कथा विचारतेस, मला तू कृष्ण कथा विचारतेस, मला तू संत कथा विचारतेस, पण आज हा काय वेगळाच प्रश्न आहे. तिनं सांगितलं, नाही, मला याच प्रश्नाचं उत्तर पाहिजे. भगवंताने सांगायला सुरुवात केली, ही जी नरमुंड माला आहे जी मी गळ्यामध्ये अहोरात्र धारण करत असतो, ही नरमुंड माला दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नाही. ही जी मस्तक आहेत माझ्या गळ्यामध्ये मी धारण केलेली, ही सगळीच्या सगळी मस्तकं तुझी आहेत नाही. पार्वती मातेला धक्का बसला, माझी मस्तक हे कसं शक्य आहे? भगवंताने सांगितलं, पार्वती, प्रत्येक वेळेला तुझा देह ज्या वेळेला पडतो त्यावेळेला तुझा तो देह पडल्याच्या नंतर तुझी आठवण म्हणून त्या देहाचं ते मस्तक आहे, ते मस्तक मी या माळेला लावत असतो. ही माला अशा प्रकारे वाढत चाललेली आहे. अर्थ असा आहे, तुला मात्र यावं जावं लागतं आणि मी मात्र चिरंजीव आहे. रामायणाच्या सुरुवातीला गोस्वामी तुलसीदासजींनी मंगलाचरणामध्ये एक श्लोक उद्धृत केलेला आहे. गोस्वामी तुलसीदासजी भगवान शिव परमात्मा आणि माता पार्वती यांचं वर्णन करत असताना रूपकात्मक वर्णन करतायत. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धः स्वामिस्तमीश्वर. भवानी उपक्रम कसा आहे पहा, भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो, म्हणजे भवानी माता श्रद्धेचं प्रतीक आहे आणि भगवान शंकर हे विश्वासाचं प्रतीक आहे. दोघांमध्ये फरक आहे महाराज. आपण दोघांचा अर्थ एकच करत असतो. श्रद्धा आणि विश्वास एकच नाही, त्याच्यामध्ये फरक आहे. श्रद्धा
ही बदलत राहते आणि विश्वास कधी बदलत नाही, तो अडीक असतो. भगवान शिव परमात्मा हे अटल निराकार आणि नित्य अशा प्रकारचं तत्व आहे. आणि माता पार्वती हे बदलणारं तत्व आहे, म्हणून ते श्रद्धा रूप आहे. भगवान शिव परमात्मा विश्वास रूप आहे. माता पार्वतीने विचारलं, म्हणे स्वामी मला एक सांगा, म्हणे तुम्हाला हे जे चिरंतनत्व प्राप्त झालेलं आहे, तुम्हाला ही जी नित्यता प्राप्त झालेली आहे, ही कशाच्या माध्यमातून प्राप्त झाली? भगवंताने सांगितलं, म्हणे पार्वती ही जी चिरंतनता मला प्राप्त झाली, अमर कथेच्या योगानं मला ही चिरंतनता प्राप्त झालेली आहे. पार्वती मातेनं सांगितलं, म्हणे हे पहा मलाही ही कथा ऐकायची नाही. ही जी तुम्ही चिरंतन कथा ऐकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे हे चिरंजीवत्व प्राप्त झालेलं आहे, ते चिरंजीवत्व मलाही प्राप्त व्हावं याच्याकरता मलाही ही कथा ऐकायची, मला ती कथा सांगायची. भगवंताने सांगितलं, पार्वती त्याच्याकरता अधिकाराची आवश्यकता आहे. कथा हे अधिकाराशिवाय शक्य होत नाही. तुझा अधिकार अगोदर तुला सिद्ध करावा लागेल आणि त्याच्यानंतर ही कथा तुला प्राप्त होईल. माता पार्वतीने साधना केली, अधिकार सिद्ध केला आणि आज क्षीरसागराच्या परिसरामध्ये भगवान शिव परमात्मा आणि माता पार्वती एकांतामध्ये बसलेले आहेत. एक वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाखाली, वडाच्या वृक्षाखाली हे दोघेही अध्यात्म चिंतन करतायत. अध्यात्म चिंतन करत असताना तिथला प्रसंग व्यास महर्षींनी वर्णन केला. ज्या वडाच्या झाडाखाली हे दोघं बसलेले आहेत, त्याच वडाच्या झाडावर नुकतंच एक राघू म्हणजे पोपटाचं पिल्लू जे नुकतंच जन्माला आलेलं आहे, ते घरटेमध्ये एकटंच होतं भरायचं. माता पिता त्याला सोडून चारा आणण्याकरता निघून गेलेले आहेत आणि ते एकटं पोपटाचं पिल्लू त्या घरट्यामध्ये आहे. आणि तेवढ्यामध्ये भगवान शिव परमात्मा माता पार्वतीला कथा सांगतायत, अमर कथा सांगत आहेत, राम कथा, कृष्ण कथा सांगतायत. कथा सांगत असताना नियम असा ठरला. भगवान शिव परमात्म्याने सांगितलं, पार्वती ही कथा सांगत असताना तुझ्याकडे चेतना आहे किंवा नाही मला प्रत्येक वेळेला तपासावं लागेल. याच्याकरता मी कथा सांगत असताना तुला हुंकार भरावा लागेल. तुझा हुंकार जर आला तर माझी कथा पुढे चालू राहील, हुंकार जर बंद झाला तर कथा ही बंद होईल. जशी एखादी आजी एखाद्या लहान लेकराला गोष्ट सांगते ना, एक होता राजा, किंवा त्या पोराला म्हणावं लागतं मग तिने पुढे सांगायचं असतं. तसं मला जर हुंकार मिळाला तर मी पुढची कथा सांगेन, असं वचन तिच्याकडून घेतलेलं. आणि कथा पूर्ण झाली. कथा पूर्ण झाल्याच्या नंतर ज्या वेळेला भगवान शिव परमात्मा डोळे उघडून पाहताय, समोर पाहिलं तर पार्वती मातेची समाधी लागलेली. तिने डोळे बंद केलेले आहेत. तिला हलवून जागे करावं लागलं. भगवंताने सांगितलं, पार्वती अरे तूही समाधी अवस्थेमध्ये गेलीस हे कसं? तिने सांगितलं, म्हणे भगवंता माफ करा मला, पण तुम्ही कथा सांगत असताना मंगलाचरणालाच माझा डोळा लागला. म्हणजे माझी समाधी मंगलाचरणालाच लागली. भगवान शिव परमात्मा विचार करतायत, जर हिची मंगलाचरणाला समाधी लागली तर मला जो हुंकार मिळत होता तो हुंकार कुठून मिळत असेल? मग भगवंताने डोळे मिटले आणि अंतर्ज्ञानाने पाहिलं. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं, ज्या वडाच्या झाडाखाली बसलेले आहेत तिथं असणारं घरटं, त्या घरट्यामध्ये असणारं पोपटाचं पिल्लू, त्या पोपटाच्या पिल्ल्यानं तो हुंकार दिलेला. भगवंताला ज्यावेळेला लक्षात आलं, राग आला महाराज. भगवान शिव परमात्म्याला क्रोध निर्माण झाला आणि क्रोध निर्माण होऊन भगवान परमात्म्याने त्या पोपटाच्या पिल्लाला मारण्याकरता त्रिशूळ फेकलं. ते त्रिशूळ पोपटाच्या पिल्लाकडे जायला लागलं. जीवाच्या आकांतानं ते पिल्लू पुढे धावतंय आणि त्रिशूळ त्याच्या पाठीमागे लागलेलं आहे. ही गोष्ट जेवढी ऐकायला सामान्य वाटते तेवढी ही सामान्य नाही. लक्षात घ्या, त्या पोपटाच्या राघूच्या पिल्लानं ती कथा ऐकली. त्याचा नाव येला जायचं, त्यानं कान थोडेच बंद करून घ्यायची होती. बरं, कान बंद करायचे ठरले तरी त्याला कान बंद करता येणार नाही, अशी त्याची अवस्था. त्याने कथा ऐकली, ठीक आहे, अनाधिकारी आहे आणि अनाधिकारी अवस्थेमध्ये त्याने कथा ऐकली, गोष्ट ठीक आहे, पण त्याला पर्यायाने त्याला ते ऐकावी लागली. बरं, ऐकत असताना त्याला ती गोडही लागली, त्याच्यामुळे त्याने हुंकारही भरला. म्हणून त्याच्यामध्ये त्या पोपटाच्या पिल्लाचा कोणत्याही प्रकारचा दोष नाही. तरीही भगवान शिव परमात्म्याने त्याला मारण्याकरता त्रिशूळ फेकलेले. बरं, त्रिशूळ फेकण्याची तरी काय गरज आहे भगवंताला? भगवान शिव परमात्म्याकडे तिसरा डोळा आहे ना. भगवंताने तिसरा नेत्र उघडला, भस्मसात होईल, परंतु तरी सुद्धा भगवंताने त्रिशूळ फेकलेल्या का? की याच्यामध्ये लीला आहे, जेणेकरून त्रिशूळ त्या पिल्लाच्या पाठीमागे जावा आणि ते पिल्लू पुढं 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 जावं. करता करता व्यासांचा जो आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आलेले. त्याने पाहिलं, आता आपल्याला उडता जास्त वेळ, आपल्याला प्राण वाचवण्याकरता जास्त वेळ आकाशामध्ये उडता येणार. नुकतंच जन्म झालेला आहे, जास्त वेळ आकाशामध्ये आपल्याला उडता येणार नाही. लपण्याकरता कुठेतरी जागा पाहिजे. त्यांनी खाली पाहिलं, खाली व्यास पत्नी व्यासांच्या माध्यमातून कथा श्रवण करत होती. ती कथा श्रवण करत असताना तिला जांभळी आली आणि जांभळी आल्याच्या नंतर तिने जसंही तोंड उघडलं, त्या पोपटाच्या पिल्लाला वाटलं चला बरं झालं, आपल्याला हे लपण्याकरता चांगलं ठिकाण आहे. आणि त्या पोपटाच्या पिल्लाच्या तोंडामध्ये
प्रवेश केला. त्रिशूळ त्याच्याकरता होतं. पोपटाच्या पिल्लाने त्याच्यामध्ये प्रवेश केला. बरं, तेवढ्यावर प्रसंग थांबला नाही. आत गेल्याच्या नंतर मनुष्य बालकामध्ये त्याचं परिवर्तन झालं आणि व्यास पत्नीच्या गर्भाशयामध्ये ते स्थित झालेलं आहे. ही भगवंताची लीला आहे. कारण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा प्रकारची भगवंताची लीला असते. पोपटाचं जे पिल्लू होतं, व्यासपुत्र म्हणून त्याची ख्याती झालेली आहे. 12 वर्ष झालं ते पिल्लू पोटामध्येच आहे. सर्वसाधारणपणे मनुष्य बालक जे आहे ते मनुष्य बालक जन्माला येत असताना त्याचा अवधी आहे महाराज. 9 महिने 9 दिवस पर्यंत अवधी आहे आणि त्याच्यानंतर मनुष्य बालक जन्माला येत असतो. परंतु आज 12 वर्ष झालं हे बालक त्या मातेच्या उदरामध्ये आहे. संत महात्मे वर्णन करतायत. त्या पोपटाच्या पिल्लाला बाहेर येण्याकरता व्यास महर्षींनी विनंती केली. पिल्लू बाहेर येण्याकरता तयार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याला सांगितलं, म्हणे बाळा बाहेर ये, तुझ्या आईला वेदना होत आहेत, तुला बाहेर आलं पाहिजे. त्या बाळाने आतून आवाज दिला, म्हणे दादा मी बाहेर येणं शक्य नाही. का? कारण जन्माला येण्याच्या अगोदरच मी अध्यात्म ज्ञानाचं काय केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. त्याच्यामुळे हे संपूर्ण जगत मायेनं कसं नटलेलं आहे, या जगामध्ये माया कशी विस्तारलेली आहे, या सगळ्या गोष्टीचं चिंतन मी ऐकलं म्हणे भगवान शंकराच्या मुखात जन्माला येण्याच्या अगोदरच. आता मला त्या मायेची भीती वाटते ना, मला ती माया नकोच. मायेने माझ्यावर एकदा का झडप टाकली तर मी सुद्धा त्या मायेमध्ये गुरफटणार आहे. म्हणून याच्याकरता नकोच, मला आतच बरं वाटतं. मी आतच बरं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, बाळा तुला मी वचन देतो की माया तुला काही करणार नाही, तू बाहेर. आतून पुन्हा आवाज आला, म्हणे तुम्ही वचन देणारे कोण आहेत? म्हणे मला असं वाटतंय कदाचित तुम्हाला सुद्धा मायेचा स्पर्श आहे. कारण माया असल्यामुळंच तर या माझ्या मातेला त्रास होऊ नये, मग याच्याकरता तुम्ही मला बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहात. कारण तुमचं अंतःकरण मायेने व्याप्त आहे. म्हणून तुम्हीच जर मायेने जखडलेले आहेत तर तुम्ही मला काय मायेपासून मुक्त करणार आहेत? भगवंताने सांगितलं, म्हणे बाळा तसं नाही. संपूर्ण जग हे मायेच्या ताब्यामध्ये, पण ती माया माझ्या ताब्यामध्ये. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. गोष्ट खरी आहे, पण माम एव प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडी सरले मायाच्या. आणि म्हणून बाहेर ये बाळा. ज्या वेळेला भगवंताचं हे अभिवचन ऐकलं त्यावेळेला ते पोरग बाहेर आलं खरं, पण कसं आलं? जगद्गुरु तुकोबराने फार गोड वर्णन केलं. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले. हो ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. कापत कापत बाहेर आले. ते नागवेची पळून गेले रे, ते नागवेचे पळून गेले. ऐक खेळिया तुझं सांगतोय से, जानोनी खेळ खेळे. ऐक खेळिया तुझं सांगतोय से, जानोनी खेळ खेळे. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले. महाराज वर्णन करतात, ते 12 वर्ष लपाले रे. बरं, बाहेर येताना कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. त्याच प्रसंगाचं वर्णन व्यास महर्षी मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये करतात. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजहाव पुत्रेति तन्मयतया तर्वहा अभिनेदुः तम सर्वभूत हृदय मुनिम आनतोस्मी. व्यास महर्षी पाठीमागे लागलेले आहेत. ते पोरग निर्वस्त्र अशा प्रकारचं समोर पळायला लागलेलं आहे आणि मजल दर मजल करत एक तळ आहे, त्या तळाच्या काठानं शुकाचार्यजी पुढे गेलेले आहेत.
प्रसंग असा आहे. त्या तळ्यामध्ये काही तरुणी त्या ठिकाणी स्नान करत असताना शुकाचार्यांना त्यांनी पाहिलं. ज्यांच्या अंगावर कपडे नाहीत, ज्यांच्या अंगावर एकही वस्त्र नाहीत, त्या तरुणीने ज्या वेळेला या 12 वर्षाच्या तरुणाला पाहिलं, काय भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण झाली की त्यांनी त्यांना नमस्कार केला. ते पोरगं पुढं निघून गेलं आणि पाठीमागून व्यास महर्षी आलेले आहेत. व्यासांना पाहिलं आणि काय झालं माहिती नाही, परंतु त्या स्त्रियांना संकोच वाटला, लज्जा निर्माण झाली आणि त्या पाण्यामध्ये डुंबलेल्या आहेत. व्यासांना या गोष्टीकडे पाहिल्यानंतर आश्चर्य वाटलं. आत्ताच माझा मुलगा 12 वर्षांचा, अंगावर एकही वस्त्र नाही, त्याच्याकडे पाहिल्यानंतर निर्भयपणे यांना त्याला नमस्कार केला आणि मी जखड म्हातारा आहे, पण माझ्याकडे पाहिल्यानंतर यांना लज्जा वाटली आणि यांनी पाण्यामध्ये बुडी दिली. त्यांनी त्या स्त्रियांना विचारलं, असं का केलं तुम्ही? त्यावेळी त्या स्त्रियांनी सांगितलं, म्हणजे महाराज, तुमचा पुत्र आणि तुम्ही याच्यामध्ये अंतर आहे. आत्ता जो तुमचा पुत्र इथून पळत गेला तो निर्विकार आहे, त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. जी ही द्वंद्वाधिक दुराविली, कोणत्याही प्रकारचा भेद त्याच्या अंतःकरणामध्ये नाही. आणि म्हणून त्याच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला आदर निर्माण झाला, आम्ही नमस्कार केला. आणि तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर मात्र तुमच्या अंतःकरणामध्ये भेद आहे, स्त्री पुरुष हा भेद आहे, आणि म्हणून तुमच्याकडे पाहिल्यानंतर मात्र आम्हाला संकोच वाटला आणि आम्ही पाण्यामध्ये उडी दिली. ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर शुकाचार्यांना थोडासा अभिमान निर्माण झाला, परंतु तो अभिमान नष्ट करण्याकरता व्यास महर्षींनी शुकाचार्यांना जनक राजाकडे पाठवल्याचं वर्णन आहे. अभिमान लागे शुकाची ये पाठी, व्यासे उफराटी दृष्टी केली, जनक भेटीसी धाडियला तेने, आणि अभिमान नाने खोटे केले. जनकाच्या माध्यमातून शुकाचार्यांच्या अंतःकरणामधला अहंकार जो होता तो अहंकार नष्ट झालेला आहे आणि अत्यंत निर्मल अशा प्रकारचं अंतःकरण शुकाचार्यांचं त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि या निर्मल अशा अंतःकरणाच्या शुकदेवांच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर ही भागवत रूपी कथा ही त्या शुकदेवांच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला प्राप्त झालेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा श्याम श्यामा, राधे राधे, राधे कृष्ण कृष्ण कृष्ण, राधे राधे, राधे श्याम श्यामा श्याम श्यामा, राधे राधे, राधे कृष्ण कृष्ण कृष्ण, राधे राधे, राधे श्याम श्याम श्याम, राधे राधे, राधे कृष्ण कृष्ण कृष्ण, राधे राधे, राधे श्याम श्याम, राधे राधे कृष्ण राधे श्याम, राधे राधे, राधे राधे कृष्ण कृष्ण कृष्ण, राधे राधे, राधे श्याम श्याम श्याम, राधे राधे, राधे कृष्ण कृष्ण कृष्ण, राधे राधे.